गोकुळ सोबत गोकुल. घुशी रिगतात घरात, कागद गोळा करून घेतात नुसते हातानं, लोटून काढत नाही. ड्रेनेज तुंबून पण गल्लीतून वर येते. कोण प्रशासक आहे ते माहीत नाही. गटर तुंबून ती घरात येते. 35 वर्ष झालं त्या रस्त्याला डांबर नाही. बरेच वेळा आता आमचा असा प्लॅन होता की इथं दगड टाकून रस्ताच बंद करायचा आणि मग चालू करायचं. नमस्कार दर्शको, लाईव्ह मराठीच्या पब्लिक डिमांड या विशेष मालिकेत मी असित बनगे आपले स्वागत करतो. गेल्या काही दिवसांपासून आपण कोल्हापूर शहरातील प्रभागांमध्ये जाऊन त्यातील समस्यांची माहिती जाणून घेतोय. मी आता आलो आहे दुधाळी पॅव्हिलियन प्रभाग क्रमांक 53मध्ये. तर आपण या ठिकाणी आता जाणून घेणार आहोत की येथील नागरिकांच्या समस्या काय आहेत. चला तर मग जाणून घेऊया थेट नागरिकांकडून. काकी, कोल्हापूर महानगरपालिकेत सध्या प्रशासक कार्यरत आहेत, नगरसेवक नाही आहेत. काम कशा प्रकारे चाललंय? काम पशा आता त्यांचं ते काम करणाऱ्यांना माहिती आहे. हे सगळा रस्ता खड्डे पडले, आता घुशी रिगतात घरात, कागद गोळा करून घेतात नुसते हातानं, लोटून काढत नाही. ह्या कोपऱ्यातून वर जातात, इथून सगळं तिकडं खाली घाण, आणि घुशी घरात नाही रिगतात. गटर काढत नाही. गटर काढल्याने तर घुशी का रिगतात घरात? कशी बिळा पाडल्याने ते बघा घरात. आणि गटार तर अजिबात काढत नाहीत. आता नगरसेवक हवेत की नकोत? गरज आहे का नाही नगरसेवक? पाहिजेत, नगरसेवक पाहिजे आम्हाला. ड्रेनेज तुंबून पण गल्लीतून वर येते. आणि रस्त्यांची एवढी सुविधा करा, गटरांची एवढी करा. नगरसेवक असलं तर लक्ष चांगलं राहते भागावर, आणि नगरसेवकांची गरज आहे भागाला. आता काय काय समस्या आहेत? भरपूर समस्या आहेत आपल्या इथे भागात. रोड करायला पाहिजेत, परत पाण्याचा प्रॉब्लेम आहे, ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे, साफसफाई अजिबात करत नाहीत. आणि नगरसेवक असलं तर ती स्वतः उभारून करून घेतात, त्यामुळे नगरसेवक पाहिजेत. प्रशासकांच्याकडे कधी तुम्ही तक्रार घेऊन गेलायत का याबाबत? कोण प्रशासक आहे ते माहीत नाहीत, ते माहीत नाहीत आम्हाला. आणि कुणाकडे जाणार घेऊन? काय उपयोगीचीच नाही. आता आमच्या गोटा इथं गवत मंडईत, तिथं पुढे पाईपलाईन कुठं आहे ते माहीत नाही. गटराच्या नुसती गटरच आहे. गटर तुंबून ती घरात येते. गटर गुस्ती करत आमच्या. आम्हाला रोज 4 माणसं काढायला लागतात आता गटरीसाठी. ती गटर तेवढी व्यवस्थित करून पाहिजे बघा गवत मंडई. खरं म्हणजे महापालिकेवर प्रशासक असताना प्रशासकांचा भार आयुक्तांच्यावर आहे. आणि आयुक्त आणि प्रशासक म्हणजे जे अधिकारी आहेत त्यांना लक्ष द्यायला एवढा वेळ पुरेसा होत नाही. नगरसेवक असल्यावर त्यांना आधार असतो. भागातले प्रत्येक नागरिकाचा हे समजावून घेतात ते, म्हणजे ज्या तक्रारी असतील त्या. तर नगरसेवक नसल्यामुळं हे बरंच हे आहे. आणि लवकरात लवकर इलेक्शन झाल्या पाहिजे, सर्वसामान्य नागरिकांची इच्छा आहे. तुम्ही आता बघितलं तर पाठीमागचं तर ते हे बघा कचऱ्याचा प्रश्न बघा, ते बघा कचऱ्याचा प्रश्न. आणि या ठिकाणी आहे, रस्ता तर आहेच, परंतु भागातली अस्वच्छता बरीच जाणवून येते. आणि मेन म्हणजे 2 वेळा इथं महापूर इथं आलेला आहे. 2019-21ला महापूर आहे पूर्ण. आता तुम्ही जर त्या ठिकाणी बघितलं तर तिथपर्यंत सगळं पाणी गेलेलं होतं. आणि ह्याच्या या आधी महापूर आलेला आहेत. आणि कदाचित ह्या वर्षी येण्याची शक्यता आहे. जास्तीत जास्त या पूरग्रस्त भागासाठी कोल्हापूर महापालिकेनं लक्ष घालावं. आणि या सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या समस्या असतील प्रशासन लक्ष घातलं पाहिजे. आणि सर्वसामान्य नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या निराकरण केलं पाहिजे समस्यांचं, पूरबाधित भाग असल्यामुळे. आणखी एक मुद्दा म्हणजे सर्वात म्हणजे स्वच्छ भारत अभियान 3 सुरू असलं तरी सार्वजनिक शौचालयाबाबतीत प्रशासक पूर्णपणे हे आहे. त्यामध्ये 4 पुरुष आणि 4 महिलांसाठी शौचालय आहेत, पण त्यातले 2-2च सुरू आहेत. तुंबलेले संडास आहेत. आणि अक्षरशः पावसाळ्यात तर बरेच त्रास होते तिथं. आणि बाहेरची पण आता एकतर पुढं समोर काम चालू झालेलं दिसते आपल्याला सांडपाणी प्रकल्पाचं. तिथली काही प्रप्रांतीय लोकंसुद्धा तिथे येतात कामाचे. आता ठीक आहे, सार्वजनिक असल्यामुळे सगळेच येणार, पण स्वच्छता राहत नाही. नियमित मावशी ज्या आहेत रोज स्वच्छ करून जातात, पण ते तुंबलेलं असल्यामुळे ते काय होत नाही तिथं. तर ते तेवढं लवकरात करावी. ती प्रशासकांना जे काही हे नेमलेले आहेत त्यांचे ऑफिसर, ते इथं भागात येणं गरजेचं आहे. नाही तीच इथे येत नाहीत. कोणाला तक्रार जर केली बघूया इथपर्यंतच त्यांचं थांबलेलं असते. त्याच्यानंतर इथून हा रोड 1 डे आफ्टर म्हणजे सगळ्यांना 1 दिवसाआडानं हा कचरा उचलला जातो आहे. इथून खालचा कचरा, इथून एक क्रॉस लाईन आहे ड्रेनेज, ती मोठा पाऊस पडला, वरनं पाणी आलं, पॅकअप सगळ्या रोडवर पाणी. म्हणजे रोगराई निर्माण कशी होईल हे तिथं त्याचं हे जास्त होते. हे सगळ्यात लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. अगदी प्रशासकांना कधी सांगितले का याबद्दल, काही कळवले का? नाहीच आहे. तो इकडं येतच नाही, तर त्याला प्रशासकाला सांगणार काय? जाग्याला जर कोण हजर असेल तर ते सांगणार ना.
आता काय सूचना काय करतात प्रशासकांना? त्याने एक प्रिकॉशन घेतलं पाहिजे. आता पाऊस सुरू झाल्यानंतर ही पावसाची एरिया आहे. हे तर बाबा ड्रेनेज पूर्ण क्लीन झाली पाहिजे, पाणी गेलं पायपात झालं पाहिजे, कचरा उठाव वेळच्या वेळेला झाला पाहिजे. कारण ह्या पूर एरियामध्ये खालून जे पूर एकदा वाढला की इथून शेण ड्रेनेजचं पाणी सगळं प्रत्येकाच्या घरात घुसलेलं असते. म्हणजे रोगराईला आमंत्रण. कारण हे डेड एंड आमचं घर आहे, ही घरं आहे तिकडे बाजूची, पाणी तिथपर्यंत जाते त्या गाडीपर्यंत. हे साधारण 5 फूट पाणी असते आमच्या पार्किंगमध्ये. तर तिथं काहीतरी हे पाहिजे ना, त्याचं प्रिकॉशन काहीतरी घ्यायला पाहिजे. नाही प्रशासकाचे असतं का आता कोण नाहीच आहेत, ती येत नाहीत. नगरसेवक असलं तर त्यांच्या घरी जाऊन आम्हाला तक्रार तरी करता येते ना. नगरसेवकाची 100% आता गरज आहे. ती वरची मामाबद्दल शाळा आहे ना, त्या शाळेच्या कॉर्नरपासून ह्या रस्त्यापर्यंत इथपर्यंत 35 वर्ष झालं या रस्त्याला डांबर नाही. कुठल्याही नगरसेवकाने हे केलेलं नाही. तिकडं पाईपलाईन आणली, तिथं डेड एंड झाली. तिथून इकडे लाईन टाकली, ह्या रस्ता तसाच राहिला, इथंही डेड एंड झाली. आता नवीन जे पाईपलाईन जोडायला लागली STPची ती. कामकाज आता महापालिकेचं म्हटलं तर संत गतीने एकदम चालते. एक प्रशासक जिल्हाभर शहरातभर कुठं पुरणार, आणि त्याच्यामुळं शहरातली कामं होत नाही. एक दुसरा मुद्दा म्हणजे कुठल्या नागरिकाला वर गेलं तिथं महापालिकेत मान मिळत नाही, ही दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट म्हणजे आता माझ्या भागातलं म्हटलं तर ह्या भागातलं म्हटलं तर स्वच्छता होत नाही. परत या रस्ता आता जवळजवळ किती वर्ष झालं त्या कोपऱ्यातनं तिथला उठवला आहे. जवळजवळ 10 वर्ष व 25 वर्ष होऊन गेले. म्हणजे 10 वर्ष तरी किमान झाली. हे चाललं आहे फक्त. हा प्रश्न मोठा प्रश्न म्हणजे हा आहे इथला. दुसरी गोष्ट हे पण दुधाळी पूल आता बांधून हिची जवळजवळ 50 वर्ष झाली. आज तिची पडझड बघितली, आज तिचं शूटिंग घे आणि बघ पडझड काय झाली आहे. आणि ते पुढं पागं असं रस्तं दुभंगणार आहेत अशी कंडिशन झाली आहे. तरी पण इकडं कुणाचं लक्ष नाही. की मागच्या वेळेला नगरसेवकाला तिकडून त्यानं फक्त तिथं तेवढं त्या कोपऱ्याचं तेवढं करून दिलं. बाकीचं आता ही पुलाची अवस्था आता तू घेऊन बघ. आता तू इथं जा, पुलाजीवर काय सगळे खांब निघालेले आहेत. एखादं रात्रीचं वाहन आलं तर कुत्री तर एवढे आहेत, जवळजवळ 100 कुत्री इथं असतील. संध्याकाळी जाणं येणाऱ्या नागरिकांना इथं त्रास होतो आहे. कारण हा रहदारीचा रस्ता आहे. एक म्हणजे कसं हा पण शॉर्टकट आहे फुलेवाडला जायला. म्हणजे मेन रोडला गर्दी असल्यामुळे माणसं इकडनं जास्त जाते आणि इकडं कुत्र्यांचा फार उपद्रव आहे. दुसरी गोष्ट सामान्य वयस्कर माणसाला रस्त्याने जाता येत नाही, ही रस्त्याची दुर्दशा अशी आहे. त्यामुळं काय इथं नाही. आणि बरेच वेळा आता आमचा असा प्लॅन होता की इथं दगडं टाकून रस्ताच बंद करायचा आणि मग चालू करायचं. परवा आमच्या असं म्हणजे एक थोडी मुलाखत झाली आहे, पण एक दिवशी असं उद्रेक होणार आहे का उद्रेक झाला की मग त्याला काही इलाज नाही. जनताही अशी आता ही निवडणूक होती म्हणताना लोक थांबली, पण पुढं मागाशी भविष्यात होणार. तर आपण या ठिकाणी पाहिलेत की या प्रभागात भटक्या कुत्र्यांची समस्या असो, दुधाळी पुलाची समस्या असो किंवा लाईटीची समस्या असो, अशा प्रकारच्या अनेक समस्या येथील प्रभागातील लोकांना भेडसावत आहेत. या समस्यांकडे महानगरपालिका प्रशासनाने लक्ष देणं गरजेचं असून यावर उपाययोजना करणं गरजेचं बनलं आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या लाईव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामन रवींद्र बागलसह असित बनगे, कोल्हापूर.